11 वर्षानंतर आज निकाल लागले आहे. कित्येक वर्ष आरोपी देखील सापडत नव्हते. शेवटी आरोपी सापडले आणि निकाल लागले. 2 आरोपींना जन्मठेप लागली. असे 3 आरोपींना पुरावे नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. इतर काही जणांच्या हत्या झाल्या, त्यासोबत देखील लिंक आहे असे ऐकले होते. दाभोळकर यांनी अंधश्रद्धाबाबत खूप मेहनत घेतली. अंधश्रद्धाबाबत कायदा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांची हत्या झाली नसती तर बरं झालं असतं. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही मागणी होती. जन्मठेप, आजन्म तुरुंगवास आहे. इतरही काही हत्या झाल्या आहेत, त्यावर देखील कडक शिक्षा झाली पाहिजे. मोदी यांच्या ऑफरबाबत त्यांनी उत्तर दिले पाहिजे. प्रत्येकजण काय बोलत जाऊ दे. मार्ग वेगवेगळे झाले आहेत. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं करू. झिरवाळ महायुतीचे काम करतील. भगरे आणि झिरवाळ एकाच मतदारसंघातील आहेत, त्यामुळे त्यांची ओळख असेल, पण मला नाही वाटत ते त्यांचे काम करत असतील. मागच्या 10 वर्षानंतर आज ते दाभोळकर केसचा निकाल झालेला आहे. त्यामध्ये 2 जणांना जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे, बाकी जणांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. आपण कसं बघता या संपूर्ण निकाल? जवळजवळ तुम्हाला असं माहिती नाही, 2013 साली म्हणजे जवळपास 11 वर्ष झालेली आहेत आणि कित्येक वर्ष तर आरोपी सापडतच नव्हते. त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये जे आहे फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी ही आरोपी हे सगळे भेटले आणि ही जी केस जी आहे शेवटी ही आज पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये कळसकर आणि अंदुरे या 2 आरोपींना ज्या जन्मठेप, 5 लाख रुपयाचा दंड वगैरे आणि 3 जण जे आहे हे पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आलं. खरं म्हणजे हे 2-4 जे ज्या हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने, मग दाभोळकरांची, त्याच्यानंतर पानसरे साहेबांची, त्यांच्यानंतर कलबुर्गी, गौरी लंकेश, तर याच्या असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होतं की हे एक दुसऱ्याशी लिंक्ड आहे. ह्या हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमानपत्रात येत होतं. मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही, परंतु याचा काहीतरी संबंध आहे का? कारण ही सगळे जे आहे हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती. निर्भीडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते. दाभोळकरांच्या बाबतीमध्ये ते अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्या विरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता. आणि नंतर मग काही वर्षाने अर्थातच तो कायदा जो आहे निर्माण केला. आता तो किती इफेक्टिव्ह आहे, नॉन इफेक्टिव्ह आहे हा भाग वेगळा, पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जर कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे. खरं म्हणजे या मंडळींचा जर जी हत्या झाली नसती तर बरं झालं असतं, परंतु ठीक आहे, आता जे झालं त्याला विलाज नाही. परंतु शेवटी जे आहे ह्या लोकांना जन्मठेपेची सजा झालेली आहे. लोकांची तर मागणी ज्यांना आणखीन कडक सजा व्हायला पाहिजे अशी होती, पण अनेक वेळेला जे आहे हे पुरावे त्याच्यातले जे आहे बेनिफिट ऑफ डाऊट्स वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रकार असतात त्या कायद्याच्या भाषेमध्ये. त्याच्यामुळे जे आहे काही लोक सुटतात, काही लोकांना कमी सजा होते, हे अशा प्रकार होतात. पण ठीक आहे, जन्मठेप ही सुद्धा जे आहे आज ते पण आजन्म जन्मठेप आहे, त्याच्यामुळे आयुष्यभर जे आहे हा तुरुंगवास होईल. तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा ज्या ज्या काही ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सुद्धा लवकरच सगळ्या उघडकीस येऊ आणि त्यातील गुन्हेगारांना सुद्धा कडक शिक्षा न्यायदेवतेने द्याव्यात अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून करायला आपल्याला हरकत नाही. आपण ती करतो आहोत.
नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेमध्ये स्टेजवरून असं म्हटलंय की हे? नरेंद्र मोदी यांची सभा नंदुरबारला होते, तिथं व्यासपीठावर भाषणात त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीए मध्ये यावं, त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होती, सर्व इच्छा पूर्ण होती. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना एनडी देण्याची ऑफर दिली. तर मला मी काय सांगत आहोत ते त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचं आहे. पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं आहे. डी मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. आता त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे तर मला काही कल्पना नाही. तो प्रश्न त्यांच्यासाठी, माझ्यासाठी नाही. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला फुटला त्यानंतर आज जयंत पाटील असं म्हणाले की मोदीजींनी चांगलं केलं की आमचा पक्ष साफ करून दिला, असं जयंत पाटील म्हणाले. जाऊ द्या. आता प्रत्येकजण कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, कोण काय बोलतो. आता जर पक्ष जर साफ करून दिला काय तर मग कशाला, मग जे फुटून तुमच्या विरुद्ध आहे त्यांच्याबद्दल कशाला जास्ती बोलता. तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल घृणा आहे काय असं वाटतंय आणि ती सगळी मंडळी गेली तर तुम्ही तुमचं काम करा, ही मंडळी यांचं काम करते. त्यांच्या मग बोलायचं कारण काय, मग दुःख व्यक्त करायचं कारण काय. आणि ते मला असं वाटतं मार्ग वेगळे झाले, त्या मार्गाने आपापल्या प्रत्येकाने काम करावं. साहेब, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवळच्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आता तुमच्या बरोबर आहे ते तिकडे